नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला पंजाबी स्टाईल टम्म फुगणारे भटुरे कसे करायचे ते दाखवणार आहे। ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये पंजाबी स्टाईल छोले मसाला कसा करायचा ते मी दाखवलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। भटुरे करण्यासाठी मी इथे 2 कप मैदा घेतलेला आहे। वजनी सांगायचं झालं तर 300 ग्रॅम इतका मैदा आहे। मैदा मी चाळून घेतलेला आहे। पोहे खायचे 4 चमचे दही घेतले। पोहे खायचे 4 चमचे मी रवा घेतलेला आहे। 1 चमचा मीठ घेतले। अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे। पाव चमचा बेकिंग सोडा घेतलाय आणि 2 पोहे खायचे चमचे इतका तेल घेतलेला आहे। आपल्याला मैदा भिजवण्यासाठी कोमट पाणी लागणार आहे। मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे। सगळ्यात आधी पिठामध्ये आपल्याला दही घालायचे, त्यातच मी रवा घालते, मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि 2 चमचे तेल। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। सुरुवातीला पाणी नाही घालायचं, आधी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचंय, मैदा भिजवून घ्यायचा आहे। मी अजून थोडं पाणी घालते, मला किती पाणी लागलं तेही मी तुम्हाला दाखवते। मी मैदा व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे। आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही भिजवायचा। आता मी थोडंसं तेल लावते आणि पुन्हा एकसारखं करून घेते। मी बारीक रव्याचा वापर केलेला होता, आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे। आता हे पीठ मी साधारण 2 ते 2.5 तास भिजत ठेवणार आहे। जर थंडीमध्ये तुम्ही भिजवणार असाल पीठ तर 4 तास आपल्याला भिजवून घ्यायचे। असं पीठ भिजवल्यामुळे रवा आतला चांगला फुलतो आणि भटुरे सुद्धा खूप छान होतात। 2.5 तास झालेले आहेत। मी झाकण काढते, हाताला थोडंसं तेल लावून घेतलेले आणि पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला थोडंसं एकसारखं करून घ्यायचे। साधारण हे पीठ मी असं 2 मिनिटं एकसारखं करून घेतले, थोडंसं मळून घ्यायचं। हे पहा किती छान सॉफ्ट झालेलं आहे पीठ। आता आपल्याला याचे भटुरे तयार करून घ्यायचे। तुम्हाला लहान मोठा कुठल्या साईजचा भटुरा करायचा आहे तेवढं पीठ काढून घ्यायचं आहे। आपल्याला हा जो खालचा भाग आहे पिठाचा तो असा एकसारखा मधोमध करून घ्यायचा आहे, म्हणजे भटुरे लाटताना व्यवस्थित लाटले जातात आणि ते छान फुगतातही। हे पहा, ह्याच पद्धतीने मी अजून एक उंडा तयार करून घेते। हे असं पीठ एकसारखं करून घ्यायचे। ह्याच पद्धतीने मी सगळे उंडे तयार करून घेते। तर आपले सगळे उंडे तयार करून झालेले आहेत। एवढ्या पिठामध्ये साधारण 8 मोठे आणि 1 लहान उंडे तयार करून झालेत। आता आपण भटुरा लाटून घेऊयात। मी थोडंसं तेल लावून घेते, पिठाला सुद्धा तेल लावायचे आणि आपल्याला पोळपाटाला सुद्धा तेल लावून घ्यायचे। ह्या पद्धतीने असं थोडंसं लाटून घ्यायचे आणि भटुरा लाटून घ्यायचा आहे। आपल्याला भटुरा जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही लाटायचा। ज्या पद्धतीने आपण पराठा लाटून घेतो अगदी तसंच आपल्याला लाटून घ्यायचे। आणि एकाच साईडनी लाटायचे, उलटपलट करायचं नाही।
आपला भटुरा लाटून तयार झालेला आहे. हे पहा, साधारण एवढ्या जाडीचा केला आहे मी. आता आपण तो तळून घेऊयात. मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल तापायला ठेवलं होतं. तेल तापलंय का आपण पाहूया. तेल खूप छान तापलेलं आहे. आपल्याला तेल कडक तापवून घ्यायचे म्हणजे भटुरा चांगला फुलतो. तेल चांगलं तापलंय. भटुरा आपण तेलामध्ये घालूया आणि ह्या पद्धतीने साईडने असं थोडंसं तेल भटुऱ्यावर घालायचे. हे पहा किती छान टम्म फुगलाय. आता आपण पलटून घेऊया. तेल एकदम छान कडकडीत तापून घ्यायचे म्हणजे भटुरा असा चांगला टम्म फुगतो. आता दोन्ही साईडनी व्यवस्थित आपण तळून घेऊया. भटुरा तळून झालेला आहे. आपण काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीने राहिलेले सगळे भटुरे मी करून घेणार आहे. पंजाबी स्टाईल टम्म फुगणारा भटुरा तयार करून झालेला आहे. खूप छान होतो. आपण रवा घातलाय त्यामुळे बराच वेळ तो असाच फुगलेला राहतो. तुम्हाला मी तोडूनही दाखवते. खूप सुंदर झाला आहे. हे पहा, आतमधून पण किती छान झालेलं आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने भटुरा नक्की तयार करून पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.